विद्यार्थी मित्रांनो, जसजशी बोर्डची एक्झाम जवळ येते, तशी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलंय, बरोबर? एक्झामबद्दल भरपूर सारं मिसकन्सेप्शन आहे किंवा एका चांगल्या मार्गदर्शनाची त्यांना गरज आहे, बरोबर? तर हा व्हिडिओ मी स्पेशली त्याच्यासाठीच बनवतोय, की बोर्डची नक्की तयारी तरी कशी करावी? अभ्यास कसा केला पाहिजे? किंवा तुमचा अभ्यास कितपत झालाय? याच्यानुसार तुम्ही योग्य कोणत्या डायरेक्शनला गेलं पाहिजे? तर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला एकही तुमच्या मनामध्ये डाऊट उरणार नाही. आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यासाला तुम्हाला एक चांगली दिशा मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं, की स्टुडंट टाइप्सनुसार 3 कॅटेगरीज बनवल्यात. ओके. पहिल्या कॅटेगरीमध्ये असे स्टुडंट येतात, की ज्यांचा 100 ते 80 ते 100% म्हणजे 80 टू 100% सिलेबस कंप्लीट झालाय. बरोबर. बोर्डसाठी म्हणतोय मी हां. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीमध्ये असे विद्यार्थी येतात, की ज्यांचा 50 ते 60% म्हणजे 50 टू 60% सिलेबस डन झालाय. आणि त्याच्यानंतर काही असे स्टुडंट आहेत, की ज्यांनी आत्ताशी सुरू केलंय किंवा काहींनी अजून सुरू पण केलं नाही. बरोबर आहे. तर त्या तिन्ही कॅटेगरीसाठी मी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एकदा फिक्स करा. नक्की तुमच्या मनाला विचारा, की तुमचा अभ्यास झालाय किती? बरोबर. जर तुम्ही समजा 10 ते 12, 15 चॅप्टर्स जर कव्हर केले असेल पर्टिक्युलर एका सब्जेक्टचे, तर ऑफ कोर्स तुम्ही या कॅटेगरीमध्ये आहात. त्याच्यानंतर जर तुम्ही 50% सिलेबस म्हणजे 7-8, 7-8 जर चॅप्टर कव्हर केले असतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तिन्हींसाठी ते पण बोर्डसाठी म्हणतोय. कारण बोर्डच्या एक्झामला 1 महिना शिल्लक आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला लवकर सावध होणार आहे. 1 ते 2 महिने शिल्लक आहेत त्याच्यामुळे लवकर आपल्याला सावध व्हावं लागेल. 50-60% जे विद्यार्थी आहेत ना, म्हणजे या कॅटेगरीमध्ये तर त्यांच्यावर मी विशेष लक्ष देणार आहे. ओके. मला प्रत्येक विद्यार्थी या कॅटेगरीमधनं या कॅटेगरीमध्ये आणायचा आहे आणि त्याच्यानंतरनं अजून आणि मोस्ट इम्पोर्टंट ज्यांनी सुरू केलं नाही, त्या जागे व्हा. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरनं तुम्ही सुरू करा. ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही, त्यांच्यासाठी मी एक परफेक्ट स्ट्रॅटेजी बनवली आहे. नक्की कशापासून त्यांनी सुरू केलं पाहिजे. आता सगळ्यात पहिले पाहू, की ज्यांचा सिलेबस ऑलमोस्ट डन झालाय. ओके, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी रिव्हिजनकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ओके, रिव्हिजन करा. ठीक आहे, सिलेबस तुमचा डन झालाय, पण त्याला वेळोवेळी तुम्ही रिवाईज केलं पाहिजे. क्लासमध्ये शिकवलाय, ओके. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही रिवाईज केला पाहिजे. त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तो रिवाईज केला पाहिजे. 1 आठवड्यानंतर आणि 1 महिन्यानंतर. असं तुम्ही 4 ते 5 वेळेस रिवाईज केलं ना, तर तो कंप्लीट म्हणजे तो टॉपिक जो आहे, तर तुमचा परफेक्ट होऊन जातो. तो तुम्हाला कायम स्मरात तुमच्या टॉपिक तो राहतो. बरोबर? त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? रिव्हिजन ही केलीच पाहिजे. त्याच्यानंतरनं पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग. ठीक आहे, सिलेबस कव्हर झालाय. पण क्वेशन कसे येतात? त्याच्यानंतर क्वेशनचा ॲन्सर देण्यात म्हणजे तुम्हाला येतंय का देता? तर हे तुम्ही एकदा चेक केलं पाहिजे किंवा रायटिंग स्किल. हे पहा रायटिंग प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. प्रश्न तर येतायत, उत्तर येतंय, सगळ्या गोष्टी येतात. पण लिहा कसं? ओके, लिहिणार कसं? हे तुम्हाला समजत नाहीये. तर त्यासाठी त्याच्यावर तुम्हाला नक्कीच काम करावं लागेल. कारण बोर्डचा पेपर आहे. तिथं काय आपल्याला एम-सी-क्यू वगैरे म्हणजे पाहायला मिळणार नाहीत. म्हणजे सी सारखा ऑब्जेक्टिव्ह तिथं आपल्याला नसणार आहे. तिथं आपल्याला काय करावं लागेल? एखादं डेरिव्हेशन असेल, डिराईव्ह करावं लागेल. त्याच्यानंतर समजा केमिस्ट्री सारखा थिओरेटिकल जर टॉपिक असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला डायग्राम्स काढावे लागतील, चार्ट्स काढावे लागतील किंवा समजा आपल्याला थिओरेटिकल ॲन्सर त्या ठिकाणी लिहावा लागेल. बरोबर? लिहावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. बरोबर? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुणासाठी सांगतोय मी ज्यांचा 80 ते 100% सिलेबस कंप्लीट झालाय. तर ते साइड बाय साइड एम-एस-टी, सी-ई-टीचा सिलेबस पण त्यांनी सुरू ठेवावा किंवा एम-एस-टी, सी-ई-टीची जी प्रॅक्टिस करतायत ते, ती पण सुरू ठेवावी. बरोबर म्हणजे तिच्यामध्ये काही गॅप त्यांनी दिला नाही पाहिजे. बोर्डचं करतायत फक्त बोर्डचं करायचं का? नाही. सी-ई-टीचं करताय फक्त सी-ई-टीचं करायचंय का? नाही. दोन्ही पण आपल्याला सोबत मॅनेज करून चालायचंय. पण हे कुणासाठी पहा ज्यांचा ऑलमोस्ट सगळा सिलेबस संपलाय आणि भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत, की जे या कॅटेगरीमध्ये येत आहेत. मग त्यांच्यासाठी काय सांगितलंय मी? रिव्हिजन करा. ओके. जो तुमचा समजा रिव्हर्स गिअरमध्ये रिव्हिजन करा. म्हणजे काय? समजा तुमचा आज सिलेबस संपला, तर पहिल्यापासून आपण पुन्हा जो पहिला टॉपिक केलता आपण, तिथनं सॉलिड स्टेटपासून पार आपल्याला रिव्हिजन करत नंतर लास्टच्या टॉपिकवर यायचंय. बरोबर? नंतर टाईम वाचला, पुन्हा रिवाईज करायचं. त्याच्यानंतर क्वेशन्स पेपर अॅनलाईज करायचं. कोणते क्वेशन येतायत, कोणते नाही येत. त्याच्यानंतर काय करायचं, मॉक टेस्ट द्यायच्या आपण. मॉक टेस्ट कशा द्यायच्या आता बोर्डसाठी? तर पहा, 3 तासाचं घड्याळ लावायचं, टायमिंग लावायचा, क्वेशन पेपर घ्यायचा आणि ॲज अ आपण बोर्ड एक्झाम देतोय, असं फील करून आपण तो क्वेशन पेपर लिहायचा आणि पुन्हा आपलाच क्वेशन पेपर आपण चेक करायचा. मग आपल्याला पर्टिक्युलर एक अंदाज लागून जाईल. तुम्हाला समजून जाईल, की तुम्हाला नक्की किती मार्क्स पडतायत किंवा तुम्हाला किती येतंय त्यामधलं. आणि मग त्या अकॉर्डिंग तुम्ही ते एनालिसिस करून तुम्ही अभ्यास करू शकता. पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग तर तुम्हाला करायचंच आणि त्यानंतर रायटिंग प्रॅक्टिस हे खूप इम्पोर्टंट आहे. याच्यावर तुम्ही खूप फोकस करायचा. तुमच्या जर डायग्राम्स वगैरे व्यवस्थित येत नसतील, तर डायग्राम्सची प्रॅक्टिस करायची.
त्याच्यानंतर थोडंसं अक्षर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आता ह्या तुम्हाला सांगणं योग्य नाही म्हणजे योग्य नाही म्हणजे काय तर तुम्हाला ह्या ऑलरेडी माहीतच असतील. पण याच्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जो पेपर लिहिता तो एकदम सुवाच्य अक्षरात किंवा व्यवस्थित जर असेल, तर जो एक्झामिनर आहे किंवा तुमचा पेपर चेक करणारा व्यक्ती आहे, तर तोही तुम्हाला एकदम सहज हाताने मार्क्स देऊन जाईल. बरोबर? मग कुणासाठी हे 80 ते 100% विद्यार्थ्यांनी काय करायचं की बोर्ड्स आणि सी दोन्ही पण सोबत मॅनेज करायचं आहे. रिव्हिजनवर फोकस ठेवायचा आहे आणि सर्वच गोष्टीवर त्यांनी फोकस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आणि ज्या कॅटेगरीमध्ये मोस्ट ऑफ विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये असतील. काय? तर अर्धा सिलेबस कव्हर झालाय, अर्धा अजून करायचा आहे. मग मी त्यांच्यासाठी काय सांगेल, की मॅक्सिमम तुमचं जेवढं लिमिट आहे तेवढं तुम्ही पुश करा आणि मॅक्सिमम सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करा. बरोबर? आणि एका स्टेजला थांबा. तुम्हाला तिथून वाटतंय ना, की ठीक आहे आता भरपूर आपला सिलेबस कव्हर झालाय. आता आपण काय केली पाहिजे, तर रिव्हिजन केली पाहिजे. हा जो थ्रेशोल्ड पॉइंट आहे, म्हणजे काय थांबायचं कुठं? हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्याच्यानंतर रिवाईज कुठं करायचं हे तुम्हाला कळलं. कुठून केलं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि हे कसं कळणार? आता प्रत्येकासाठी हे वेगवेगळं असू शकतं. काही क्विक लर्नर असू शकतात, की एक 4-5 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करून टाकतील. काहींना महिना लागू शकतो. बरोबर आहे. म्हणजे असं सगळ्यांचंच सारखं आहे का? अजिबात नाही. पण रिव्हिजन ही महत्त्वाची आहे. फक्त तुम्ही जर सिलेबस कव्हर करत गेले, तर त्याला म्हणजे एवढा काही त्याला अर्थ नाहीये. कारण आपण जसं म्हणतो ना, मागचं सपाट, पुढचं पाठ, मागचं सपाट. तर तशातली गत आपली व्हायला नकोय. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, मॅक्सिमम तुम्हाला जेवढा कव्हर करता येतो किंवा जेवढा सिलेबस झेपतोय, तर तेवढा तुम्हाला करायचा. त्याच्यानंतरनं रिव्हिजन करायची. रिव्हिजन नंतरनं रायटिंग प्रॅक्टिस. ओके, क्वेशन पेपर कसा येतो किंवा कसा लिहायचे, आन्सर शीट कशी लिहायची, तर ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची. आणि मी तुम्हाला सांगेल डेलीचे 6 ते 7 घंटे ओके. तुमचे क्लासेस वगैरे, ट्युशन वगैरे, स्कूल वगैरे सोडतात. डेलीचे 6 ते 7 घंटे तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे तुम्ही. तुम्ही अभ्यास केला पाहिजे 6 ते 7 घंटे. तर कुठं जाऊन तुमचा पूर्ण 100% सिलेबस कव्हर होईल. चांगला मार्क्स तुम्हाला येतील. कारण मोस्ट ऑफ विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये आहेत आणि या कॅटेगरीमध्ये भरपूर सारी कॉम्पिटिशन आहे. जर सी जर विचार केला तर याच कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत. बोर्डसाठी जरी विचार केला, तरी याच कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे काय करायचं, मॅक्सिमम सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. नंतरनं रिव्हिजनवर फोकस ठेवायचं. पेपर कसा लिहायचा असतो, हे तुम्ही व्यवस्थित पाहायचं आणि डेलीचे 6 ते 7 घंटे मिनिमम तुम्ही अभ्यास करून कंटिन्यूटी ही ठेवलीच पाहिजे. बरोबर. असं करायचं नाही, की आज 12 तास अभ्यास केलाय, मग नंतर उद्या डायरेक्ट दिवसभर झोपून राहिलाय. अशी गोष्ट आपल्याला करायची नाही. आपल्याला डेलीचे तुम्हाला ठीक आहे, 6 ते 7 घंटे जास्त वाटतायत. 4च घंटे अभ्यास करा. मन लावून अभ्यास करा आणि कंटिन्यूअसली तुम्ही अभ्यास करत राहा. आज केलाय, उद्या करायचा, परवा करायचा. असं करायचं नाही, की एकाच दिवशी अख्खं केलंय, एकाच दिवशी 3 दिवसाचा सिलेबस कव्हर पुढचे 2 दिवस टाईमपास केलाय. असं आपल्याला बिलकुल नकोय. बरं, आता ह्या कॅटेगरीचं पण झालं, की हे 100% पर्यंत येऊ शकतात. म्हणजे सिलेबस पूर्ण कव्हर करू शकतात. पण आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, की ज्यांनी आताशी सुरुवात केली आहे, ओके, एखादा चॅप्टर केलाय किंवा सुरुवातच केली नाही, मग त्यांच्यासाठी मी काय सांगणार आहे तुम्हाला? तर त्यांच्यासाठी मी सांगणार एक स्ट्रॅटेजी, जिला मी नाव दिलंय 4D स्ट्रॅटेजी. आता ही 4D स्ट्रॅटेजी काय आहे? तर डेफिनेशन्स, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि डेरिव्हेशन. ओके. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करावी लागणार. आता न्यूमेरिकल्स वगैरे, ओके, ह्या गोष्टीकडे तुम्हाला थोडंसं कसं आहे, थोडंसं बाजूला राहावं लागेल. अगोदर तुम्ही या गोष्टी कव्हर करा. कारण हे पहा, पेपर जो असतो, ओके, पेपर जर असेल समजा 70 मार्कचा, त्यात 35 मार्कचं तर काय असतं, त्या सर्व गोष्टी असतात. 35 पेक्षा जास्त, मी तर मला 40-45 मार्क्सचं काय असतं, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि डेरिव्हेशन. हे कशामध्ये? फिजिक्समध्ये आहे असं. हां, मॅथ्समध्ये म्हणता येणार नाही. पण केमिस्ट्रीमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला तिथं अप्लाय होतो किंवा हीच स्ट्रॅटेजी तिथं अप्लाय होते. त्याच्यामुळे काय करायचं, डेफिनेशन्स करायच्या. आता कुठून करायच्या? सोर्स काय याच्यासाठी? तर पहा, भरपूर साऱ्या ऑनलाईन वेबसाईट्स आहेत. त्याच्यानंतरनं सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके, तुम्हाला सांगतो. सह्याद्री ट्युटोरियल चॅनल तुम्ही सर्च करा. ओके, तिथं तुम्हाला सेपरेट प्लेलिस्ट मिळतील. फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी आणि त्याच्यानंतर मॅथ्ससाठी की डेफिनेशनच्या व्हिडिओज मिळतील. सगळ्या चॅप्टरचे डिस्टिंग्विश तुम्हाला तिथं मिळतील. डायग्राम्स मिळतील आणि डेरिव्हेशन्स मिळतील. ते पण इम्पोर्टंट जे बोर्डच्या परीक्षेमध्ये रिपीट झालेले. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ते चॅनल फॉलो करा. त्याचबरोबर डेफिनेशन, डेरिव्हेशन्स वगैरे करत असताना शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवायच्या. शॉर्ट नोट्स म्हणजे काय? की ज्या नोट्स तुम्ही पेपरच्या अगोदर एक 2-4 घंटे यूज करू शकता. म्हणजे यूज म्हणजे काय तर थोडंसं रिवाईज करून जाऊ शकता. लास्ट मिनिट रिव्हिजन नोट्स आपण ज्याला म्हणतो, तर त्या टाइपच्या तुम्हाला बनवायच्यात आणि ज्यांनी सुरूच केलं नाही, तर त्यांनी नक्की सुरू करा. कारण मित्रांनो पहा, बोर्ड एक्झाम जर आता पाहिलं, तर पहिल्यासारखी बोर्ड एक्झाम झाली नाही. ओके. पहिलं काय असायचं? कॉपी सेंटर्स असायचे. भरपूर सारी चीटिंग तिथं चालायची. डायरेक्ट काही-काही शिक्षकच पेपर आपला लिहून द्यायचे. बरोबर आहे. हे कधी व्हायचं?
2018च्या अगोदर किंवा समजा आपण हार्डली जरी म्हटलं 2020, 2021ला 21ला एक्झामच नाही झाली, पण 2020च्या अगोदर हे चालायचं, बरोबर? पण आता तशी स्थिती नाहीये. कारण मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं असं, कितीही जरी खेडेगावातलं सेंटर असो, तरी तिथं स्ट्रिक्ट असं धरलेलं आहे, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला वेळीच जागं व्हायचंय आणि हे आपल्याला का करायचंय मी तुम्हाला सांगतो. तर पहा, ग्रुपिंग क्रायटेरिया. काय इम्पोर्टन्स आहे बोर्ड एक्झामचा इम्पोर्टन्स ग्रुपिंग क्रायटेरिया आहे, प्लेसमेंट आहे आणि त्याचबरोबरचा अजून एक इम्पोर्टन्स आहे तो म्हणजे काय आहे? एम-एस-टी, सी-ई-टी. आता तुम्ही बोर्डची तयारी करताय. याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाही का? बरं. एम-एस-टी, सी-ई-टी आणि बोर्डचा अभ्यास वेगळा आहे का काही? सिलेबस वेगळा आहे का? वेगळा नाहीये. सेम सिलेबस आहे. मग एम-एस-टी, सी-ई-टी साठी सुद्धा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं? ग्रुपिंग क्रायटेरिया आपलं पहिलं इम्पोर्टन्स म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला सगळं करायचंय. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय. ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय आहे? तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथेमॅटिक्स या तिन्हींमध्ये मिळून तुम्हाला किती पाहिजेत? 135 किंवा 135 पेक्षा जास्त मार्क्स या तिन्हींमध्ये मिळून तुम्हाला पाहिजेत, बरोबर? आणि जर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तुम्ही, तर हा क्रायटेरिया थोडासा कमी आहे. 120 मार्क पाहिजेत. केमिस्ट्री जर ह्या तिन्हीमध्ये मिळून तुम्हाला येत नसतील, तर तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. कशाने रिप्लेस करू शकता? बायोलॉजी, त्याच्यानंतर कॉम्प्युटर, त्याच्यानंतर आय-टी यासारखे जे सब्जेक्ट्स आहेत, तर या सब्जेक्टची तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. म्हणजे त्या तिन्हींचं मिळून तुम्ही ॲडिशन घेऊ शकता. मग हा झाला पहिला क्रायटेरिया, ज्यासाठी आपल्याला करायचे काय? ग्रुपिंग क्रायटेरिया. नंतरनं काय? प्लेसमेंट क्रायटेरिया. प्लेसमेंट क्रायटेरिया आपल्याला काय सांगतो? तर आता पहा तुम्ही ऐकलं असाल, की 60% चा क्रायटेरिया, 75% चा क्रायटेरिया. तर याच्यात सत्यता किती आहे? तर पहा 60% चा हा मिनिमम क्रायटेरिया आहे. पी-आय-सी-टीमध्ये आता मी असताना अशा समजा 100 पैकी अशा 90 तरी कंपनीज अशा होत्या, की ज्यांना 60% चा हा 10th आणि 12th चा क्रायटेरिया होता. मग विचार करा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही नंतर जाऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभ्यास पण कराल, सी-ई-टीसाठी पण अभ्यास कराल, तुम्हाला चांगलं कॉलेज पण लागेल. पण जर तुम्हाला 12वीत जर चांगले मार्क्स नसतील, चांगले पर्सेंटेज नसतील, तर प्लेसमेंटला तुम्ही बसणारच नाहीये, एलिजिबलच असणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं 12वी जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. बरोबर आहे ना? सी-ई-टी 12वीच्या नंतर नाही. आपण सध्या 12वीसाठी अभ्यास करतोय म्हणजे बोर्डसाठी करतोय. हा अभ्यास सी-ई-टीसाठी सुद्धा आपल्याला कामं येणारच आहे. त्याच्यामुळे आपलं पहिलं टार्गेट काय आहे? एच-एस-सी. ओके आणि नंतरचं टार्गेट सी-ई-टी असंच आपण धरून चालायचंय. मी तुम्हाला ज्या 3 कॅटेगरी सांगितल्या त्यांच्यासाठी जी स्ट्रॅटेजी सांगितली ती व्यवस्थित तुम्ही फॉलो करा. ती जर स्ट्रॅटेजी तुम्ही व्यवस्थित फॉलो केली, रिझल्ट हा नक्की तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत म्हणजे जे बोर्ड्स देत आहेत किंवा 12वी किंवा सी देणार आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा नक्की शेअर करा. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला जर पहिल्या वेळेस तुम्ही व्हिजिट करत असाल, पहिल्या वेळेस जर हा व्हिडिओ पाहत असाल किंवा याच्या अगोदरही व्हिडिओ पाहिले असतील, पण सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.